एकूणच खाते वाटपाच्या चर्चेला उधाण आलेलं असताना 14 तारखेला आता महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे 15 ते 16 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे। तर दुसरीकडे गृह आणि अर्थ खातं मात्र भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 14 डिसेंबरला महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजपचे 15 ते 16 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। तर शिंदेंचे 8 ते 9 आणि अजित पवारांचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार आहेत। बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचाच वर्चस्व राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। गृह आणि अर्थ खातं भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सार्वजनिक बांधकाम खातं सुद्धा सोडण्याची भाजपची तयारी असल्याचं सूत्र सांगतात। तर शिंदे आणि अजितदादांसोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होईल अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। आज रात्री महायुतीच्या तिन्ही नेत्यांची ही बैठक होण्याची सुद्धा शक्यता आहे। सर बहुतेक 14 तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे। 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात। त्याच हेतूने आम्ही सगळे आलेलो आहोत। महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्हीच असणार? अरे बाबा थोडी वाट पहा ना, एवढी घाई काय करतो? सगळं सांगतो। महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्हीच असणार? अरे बाबा थोडी वाट पहा ना, एवढी घाई काय करतो? सगळं सांगतो।